मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज शांतता रॅली आहे आणि या रॅलीला मराठवाड्यातून लाखो जे बांधव ते येणार आहेत आणि कुठल्याही बांधवाला कुठलीही कळ सहन सोसावू नये यासाठी इथं नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाजूला जर बघितलं तर हजारो लिटर जे पाण्याची व्यवस्था आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर 50,000 जे नागरिक आहेत जे समाज बांधव आहेत ते नाश्ता करतील अशा पद्धतीचं जी खिचडी आहे इथं बनवण्यात येते। 50,000 किलोची खिचडी जी आहे ते पहिल्यांदाच बीडमध्ये बनवण्यात येते। यापूर्वी देखील निर्णय सभा होती त्यावेळेस अशाच पद्धतीनं जे खिचडीचं वाटप करण्यात आलं होतं, मात्र यंदा एक अनोख्या पद्धतीनं ही खिचडीचं वाटप करण्यात येतं। अक्षरशः प्रत्येक खिचडीमध्ये जवळपास साधारणतः 200 किलो खिचडी बसेल अशा पद्धतीचे जे पातेले आहेत या ठिकाणी ठेवण्यात आलेले। पहाटे 5 वाजल्यापासून हे जे खिचडी आहे ते बनवण्यात येते। बरेच जे खिचडी आहे वाटपासाठी बाहेर देखील गेलेले, शहरामध्ये जेवढे काही नागरिक या ठिकाणी येत आहेत त्या पद्धतीनं जे आहे जे खिचडीचं वाटप करण्यात येणार आहे। माझ्यासोबत काही इथले समन्वयक आहेत, नेमकं किती लोक जेवण करतील असा नाश्त्याचा तुम्ही प्रबंध केलाय? 50,000 किलोचं आम्ही खिचडी ठेवलेली आहे। कमीत कमी 50,000 लोक खातील, जेवतील जेवढे 50। काय काय व्यवस्था त्यासोबत आहे, कशी संकल्पना हे रुचली? त्यांच्यासोबत आम्ही काय केलं, आरोग्य शिबिर ठेवले, त्याच्यानंतर आम्ही क्रेन लावले, आगळा वेगळा सत्कार ठेवला आहे। 1000 आम्ही गॅसचे फुगे, हे आगळा वेगळा सत्कार होणार आहे। आतापर्यंत पहिल्याच याच्यामध्ये कुठेतरी मुस्लिम बांधवी सहभागी दिसत आहेत। हम मनोज जरांगे पाटिल साहब आज जो भीड़ के अंदर आ रहे हैं उनके इस्तकबाल के लिए अशोक अन्ना रोमन जी और गंगाधर कारकुटे साहब ने यहाँ पर जो खिचड़ी का नियोजन किया है 50,000 लोगों के खाने के लिए और पानी के बोतल का, तो वो हम तकसीम करने के लिए बड़े ज़ोरों शोरों के साथ मनोज जरांगे पाटिल का इस्तकबाल करने के लिए अशोक अन्ना रोमन जी के साथ खड़े हैं। 50,000 लोक जेवतील अशा पद्धतीची खिचडी आहे आणि या पद्धतीनं जे आहे खिचडीचे जे डेक आहे सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळतात। बाजूला जर बघितलं जे खिचडी बनवणारे जे स्वयंपाकी आहेत ते पण इथं सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तग धरून बसत आहेत। बाजूला पाण्याचे झार देखील आहेत। कुठलाही व्यक्ती जो आहे तो तहानलेला राहू नये, भुकेजलेला राहू नये यासाठी जे आहे पराकाष्ठा इथले मराठा समन्वयक करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत आता थोड्याच वेळामध्ये या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे आणि मनोज जरांगे पाटलांची एक धमाकेदार एंट्री जी आहे ते बीडमध्ये होणार आहे। कॅमेरा पर्सन अनिकेत सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।